मी मारुती शेरकर, शिक्षक साहित्य संमेलन संस्थेच्या वतीने मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने मी आपणास खूप साऱ्या सदिच्छा देत आहे। मराठी साहित्य विश्वातला एक अढळ तारा, कवी श्रेष्ठ आणि महान नाटककार, ज्ञानपीठकार कुसुमाग्रज यांच्या जयंती दिनी आपण मराठी भाषेचा गौरव करतो। माय मराठी आपल्या मातीची भाषा, मातेची भाषा, इथल्या मातीतल्या माणसांची बोलीभाषा आहे। आपुलकीचा ओलावा, भावनेचा विलास आणि प्रतिभेचा प्रकाश मातृभाषेतूनच व्यक्त होत असतो। म्हणतात ना, व्यक्तित्वाच्या वेलीवर उमलणाऱ्या सुंदर सुमनांना मातृभाषा हाच खरा जीवनरस आहे। या मातृभाषेचा अभिमान आहेच, पण दुराभिमान नसावा। राष्ट्रभाषा हिंदी असेल किंवा जगाची भाषा इंग्रजी असेल अथवा या जगातली कोणतीही परकीय भाषा, जर आपल्याला त्यात प्रावीण्य मिळवायचं असेल त्या भाषेत, तर मूळ मातृभाषा आधी आपल्याला चांगली यायला लागते। मराठीत अतिशय कसदार अशी साहित्य संपदा आहे। ही वाचन चळवळ रुजवण्यासाठी खरं तर प्रत्येक घर ज्ञान मंदिर बनायला हवं, प्रत्येक घर पुस्तकालय बनायला हवं। मराठी भाषा ही आपली जगण्याची भाषा आहे, अर्थात जगणं त्या साहित्यात प्रतीत होतं म्हणून साहित्याची भाषा आहे। पण ही ज्ञानभाषा व्हावी, विज्ञान भाषा व्हावी, त्यासाठी आपण सारे यथाशक्ती प्रयत्नरत राहूया। एक नॉन मराठी साहित्यिक विचारवंत फादर स्टीफन्स असं म्हणतात, जैसी पुष्पा माझी पुष्प मोगरी, की परिमळा माझी कस्तुरी, तैशी भाषा माझी साजिरी मराठीया। मित्रो, मी आता राज्यव्यापी या शिक्षक साहित्य संमेलन संस्थाध्यक्ष प्राध्यापक जयवंत पाटील सरांना विनंती करतो की आपले मनोगत मांडावे। नमस्कार। मराठी भाषा गौरव दिन दरवर्षी 27 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी श्री विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो। कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ज्ञान भाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत। आपल्या मातृभाषेचा गौरव म्हणून व कुसुमाग्रज यांच्या स्मृतीला अभिवादन म्हणून कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय शासनाने 21 जानेवारी 2013 रोजी घेतला। 1930 मध्ये झालेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या काळाराम सत्याग्रहात कुसुमाग्रज यांचाही समावेश होता। त्यांच्या क्रांतिकारक कवितांची सुरुवात याच लढ्यापासून झाली आहे। क्रांतीचा जय जयकार करणाऱ्या युवकांना स्फूर्ती मिळाली ती या लढ्यापासूनच। ते स्वतः अनेक सामाजिक चळवळी व सत्याग्रहांमध्ये सक्रिय राहिले। सामाजिक अन्याय व विषमता या विषयांवर कुसुमाग्रजांनी त्यांच्या लिखाणातून कठोर टीका केली आहे। साहित्यिकांनी सामाजिक बांधिलकी मांडली पाहिजे या मताचा पुरस्कार त्यांनी केला। तर कणा कवितेतून युवकांना लढण्याचं सामर्थ्य दिलं आहे। अशा आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असलेल्या कुसुमाग्रजांना विनम्र अभिवादन। यापुढे कवी संजय गावंडे कुसुमाग्रजांबद्दल अधिक माहिती देतील। नमस्कार। हे हात राबले सदैव दुसऱ्यांसाठी, मी जीवन जगलो उधळून देण्यासाठी। वास्तूस मानिले मंदिर हे सुखदायी, या पुनीत रावळी मुले दैवते झाली। या चिमण्या विश्वी रमलो गमलो सदा अध्ययनी, मी जीवन जगलो उधळून देण्यासाठी। एक शिक्षक म्हणून शाळेमध्ये विद्यार्थ्यांमध्ये रमत गमत असताना भरभरून देण्याचा जो मानस प्रत्येक शिक्षकाचा असतो, त्याच्यामध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना काय देतो तर भाषेची समृद्धी देतो। आणि शिक्षक काय घेतो तर अनेक साहित्यिकांकडून तो भाषेची समृद्धी घेतो, तिकडून घेतो आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवतो। मध्यस्थाची ही भूमिका फार छानपैकी तो निभावत असतो।
आज मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं आपण हा सगळेजण कार्यक्रम ऐकतात. महाराष्ट्रभर मराठीचा गौरव जो आहे तो दुमदुमत आहे. आणि आजचा दिवस हा विशेष आहे कारण आज कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आहे. आणि या जन्मदिवसाचं औचित्य साधून आपण हा मराठी भाषेचा गौरव करत आहोत. का बरं कुसुमाग्रजच वाटले? त्यांचाच जन्मदिवस आज आपण मराठी राजभाषा दिनासाठी आणि खूप योग्य का बरं आपल्याला वाटला असावा? याचं कारण असं आहे की कुसुमाग्रज खरंच साहित्यातले कोलंबस होत आहे आणि त्यांनी मराठी भाषेला इतकं काही भरभरून दिलं आणि मी दिलं ही भावना अजिबात त्यांच्या मनामध्ये तिळ मात्र सुद्धा नव्हती. किंबहुना त्यांनी फार सुरेख एका ठिकाणी म्हटलेलं आहे की विजयासाठी माझी कविता कधीच नव्हती, म्हणून तिजला भीती नव्हती पराजयाची, जन्मासाठी हटून किंवा नव्हती बसली, म्हणून तिजला खंत नाही मरावयाची. इतकं कवितेबद्दल साधं लिहिणारा, समर्पक लिहिणारा हा कवी खरोखरच साहित्यातला एक अवलिया होता. हे कुसुमाग्रज जे आहे त्या कुसुमाग्रजांबद्दल आपण जर समजून घेतलं तर मला वाटतं की खूप छान होईल. कारण काय होतं की शाळेमध्ये आपल्याला कविता येतात, कविता आपण शिकवतो, कविता आपण शिकतो आणि यामुळे कविता शिकली जाते, पण कवी मात्र असाच कुठेतरी नजरेआड राहतो. कुसुमाग्रज जे आहेत त्यांचं जीवनच इतकं समृद्ध आहे की त्यांना समजून घेणं ही सुद्धा आपल्यासाठी एक पर्वणी आहे. संवेदनांच्या बाणांची टोकं बाहेर आली की जखमा होतात आणि आतल्या आत त्या संवेदना ज्या आहेत त्या वळवल्या तर जन्माला येते ती कविता. आणि म्हणून कविता ही त्या कवीची एक खळबळ असते, अंतर्मनाची तळमळ असते आणि मग कविता खऱ्या अर्थाने जन्माला येते. आणि मग मला असं वाटतं की आपण असे हे कवी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले पाहिजे, किंबहुना विद्यार्थ्यांनी ते समजून घेतले पाहिजे. इतकी सुरेख कविता कोणाची बरं? मग असे हे कवी जर आहे तर त्या कवींना आपण समजून घेऊया. ही उत्सुकता प्रत्येकाच्या मनामध्ये ज्या दिवशी येईल त्या दिवशी खऱ्या अर्थानं मराठी भाषा समृद्धीकडे अधिक जाणार आहे. बऱ्याच लोकांना मराठी भाषेची चिंता वाटते, पण मी खरं सांगतो मला अजिबात चिंता वाटत नाही. कारण मराठी ही भाषा इतकी समृद्ध आहे. जगामध्ये ज्या 10 भाषा समृद्ध आहेत त्या 10 भाषांमध्ये एक नाव आपल्या या मराठी भाषेचं आहे. आलं ना लक्षात? या सगळ्या भाषा भगिनी आहेत. मग ते हिंदी असू दे, उर्दू असू दे, इंग्रजी असू दे, मराठी असू दे, ह्या भाषा भगिनी ज्या आहेत त्या सगळ्यांचा आपण आदर करताना मला नेहमी वाटतं मराठीने मराठीतून बोलावं, हिंदीने हिंदीतून बोलावं, उर्दूने उर्दूतून बोलावं आणि इतकंच नाही तर इंग्रजीने इंग्रजीतून बोलावं. सहज तुम्ही बघा, मराठीतून बोललो तरी भाव पोहोचतो ना दुसऱ्यांपर्यंत. परंतु शहरामधून, विशेषतः मुंबईसारख्या शहरामध्ये, की कुठेतरी सार्वजनिक ठिकाणी गेलो की उगीच मातृभाषेला दूर सारून आपण वेगळ्या भाषेचा आधार घेतो आणि त्याच्यामुळे होतं काय माहिती आहे का? भाषा समृद्ध करायची असेल तर भाषेचा प्रसार करायला शिकला पाहिजे. मराठी भाषेचा हा प्रसार आणि प्रचार मला वाटतं कुसुमाग्रजांनी खूप नेक केलेला आहे. त्यांनी एका ठिकाणी फार सुरेख म्हटलेलं आहे. ते म्हणतात की कोणत्याही भाषेची प्रगती ही वापर केल्याने होते, वापरा नाहीतर गमवा. ही भाषा समृद्धीचं सूत्र आहे, हे कुसुमाग्रजांनी सांगितलेलं आहे. कुसुमाग्रजांचा जन्म आपल्याला माहिती आहे 27 फेब्रुवारीला पुण्यामध्ये झाला. आणि पुण्यामध्ये जन्म जरी झाला असला तर पिंपळगाव बसवंत या ठिकाणी त्यांचं पुढचं सारं आयुष्य गेलं नाशिकमध्ये. वडील वकिलीसाठी पुण्यामध्ये शिकत होते, त्याच्यानंतर ते पुन्हा नाशिकला आले. पिंपळगाव बसवंत हे वकिलांचं खरं तर गाव होतं. तिथली माणसं सगळी क्रिकेट वेडी होती, तिथे वाचनाचं वेड त्या लोकांना होतं. आणि अशा या समृद्ध वातावरणामध्ये एक विद्यार्थी घडत होता. कुसुमाग्रजांचं जे शिक्षण आहे ते इंग्रजी माध्यमातून झालं आणि या माध्यमातून शिक्षण होत असताना त्यांना अशी साहित्याची फार मोठी गोडी लागली होती. म्हणजे त्यांना गोविंदाग्रज खूप आवडायचे, बालकवी फार आवडायचे, राम गणेश गडकरींचा त्यांच्यावर प्रभाव होता, शेक्सपियर त्यांना खूप आवडायचा. तर इतकं साहित्य जे आहे हे साहित्य आणि त्या साहित्यिकांबद्दल त्यांना प्रचंड असं प्रेम होतं. म्हणजे हायस्कूलमध्ये ते जेव्हा मॅट्रिक झाले आणि मॅट्रिक होऊन जेव्हा ते कॉलेजला गेले, कॉलेजमध्ये गेल्यानंतर पहिल्याच वर्षी गणितामध्ये नापास झाले.
गणितामध्ये नापास झाल्यानंतर मग मात्र 1 वर्ष त्यांचं वाया गेलं. आपण बऱ्याच वेळा असं म्हणतो की माझं वर्ष वाया गेलं, पण कुसुमाग्रजांचं ते वर्ष वायाला गेलं नाही. त्याच कालखंडामध्ये वर्षभरामध्ये जयवंतराव टिळक जे आहेत त्यांनी त्यांच्या काव्याला उभारी दिली. जयवंतराव टिळक म्हणजे कोण? आपले लक्ष्मीबाई टिळकांचे पुत्र. आणि काव्याकडे त्यांना ओढलं, त्यांना अधिक वेळ लावलं. या कालखंडामध्ये काव्यावर भरभरून त्यांनी वर्षभर प्रेम केलं. पुढे ते BA झाले आपल्याला माहीत आहे. पण हे शिक्षण घेत असताना बालपणापासूनच म्हणजे त्यांनी बरंचसं मी वाचन केलं त्याच्यामध्ये खूप असे काय म्हणजे आपण जसे आपल्या विद्यार्थ्यांसाठी खूप छान चांगले शिक्षक लाभलो तसे त्यांना त्या काळामध्ये तसे त्यांनी जसं विद्यार्थ्यांवर प्रेम केलं, मुलांवर प्रेम केलं, तसं प्रेम त्यांच्यावर करणारे शिक्षक तितके त्यांना काही लाभले नाही. त्याच्यामुळे तितक्या काही त्यांनी आठवणी त्या मांडल्या नाही. पण शिक्षकांचा शिक्षक दिनी गौरव करण्याची प्रथा नाशिकमध्ये कुसुमाग्रजांनी सुरू केली होती. कळलं? इतकं ते सामाजिक होतं. म्हणजे स्वतःच्या सत्कारासाठी समारंभासाठी दूर जाणारे इतरांच्या सत्कारासाठी मात्र पुढे येत होते असे कुसुमाग्रज होते. मी कवी आहे त्या कवीपणाचा अहम त्यांना कधी नव्हता. कवितेनंतर झालाय. छोट्या मोठ्या कविता सुरुवातीच्या कालखंडामध्ये लिहिल्या होत्या, परंतु पोटापाण्याचा जो प्रश्न आहे तो फार महत्त्वाचा असतो. आणि म्हणून पुण्याला त्याने वर्तमानपत्रामध्ये नोकरी सुद्धा स्वीकारली होती. तिथे काही त्यांचा जम बसला नाही. पुन्हा नाशिककडे आले, पुन्हा मुंबईत आले आणि त्यावेळेस मुंबईमध्ये सकाळ वर्तमानपत्राचे आद्य संपादक डॉक्टर परुळेकर ते चालवत होते. आणि त्यांनी बोलावून घेतलं कुसुमाग्रजांना. आणि त्याच वेळेस कुसुमाग्रजांचा एक कविता संग्रह जो आहे तो सुद्धा प्रकाशित झाला होता. हे परुळेकरांना माहीत होतं. बोलावून घेतल्यानंतर कार्यालयामध्ये फोर्टला ते कार्यालय होतं. त्या कार्यालयामध्ये बोलून घेतल्यानंतर एक छोटीशी अतिशय कोंदट अशी खोली, तेथे ते बसलेले परुळेकर. कुसुमाग्रज गेले आणि टेबलाच्या पुढे जाऊन बसले. आता सहजपणे त्यांनी काय केलं की त्या आपले हात जे आहे त्या टेबलावर दोन्ही ठेवले आणि टेबलाचा जो आडवा जो पावका असतो की नाही त्या पावक्यावर त्यांनी आपले पाय ठेवले आणि पाय हलवू लागले. आपणही बघा बसल्यानंतर हळूच आपोआपच कधी कधी आपले पाय हलू लागतात. टेबलावर हात ठेवणं आणि पावक्यावर पाय ठेवून ते हलवणं हे अजिबात परुळेकरांना पसंत पडलं नाही. परुळेकर त्यांना म्हणाले की हे बघा शिरवाडकर, मला माहीत आहे तुम्ही कविता लिहिता, गाणी लिहिता, कथा लिहिता, परंतु या तुमच्या साहित्याचा इथे काही उपयोग होणार नाही. तुम्हाला साधं सोपं लिहिता आलं पाहिजे. इतकं स्पष्ट सांगितलं. आणि हो, एक लक्षात ठेवा की आपण कधी बाहेर कोणाकडे गेलो आणि अशी बसायची वेळ आली तर उगाच हातपाय हलवत बसू नका. कुसुमाग्रज म्हणतात की माझ्यातील जो साहित्यिक आहे या साहित्यिकाला त्यांनी छानपैकी वटणीवर आणलं होतं. पुढे आयुष्यात कुसुमाग्रजांनी कधीच असं कुठे सार्वजनिक ठिकाणी असू दे नाही तर आपल्या घरामध्ये असू दे नेटकं बसणं आणि नेटकं बोलणं हे ते त्या डॉक्टर परुळेकरांकडून खरं तर शिकले होते. म्हणजे त्यावेळेस दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली होती आणि ती बातमी वर्तमानपत्रामध्ये द्यायची होती. तर आता हेडिंग काय द्यायचं, शीर्षक काय द्यायचं, आणि म्हणून कुसुमाग्रजांनी त्या बातमीला एक हेडिंग दिलं होतं, पृथ्वी रक्ताने न्हावून निघाली. ती बातमी चेक करण्यासाठी डॉक्टर परुळेकरांकडे गेली. त्यांनी कुसुमाग्रजांना बोलावून घेतलं आणि म्हणाले, परुळेकर म्हणाले, तात्यासाहेब की अहो, आपण जरी कवी असाल तरी आपले वाचक जे आहेत ते कवी नाही आहेत. त्यामुळे आपण हे जे शीर्षक दिलंय पृथ्वी रक्ताने न्हावून निघाली याच्यापेक्षा वेगळं द्यायला हवं. कुसुमाग्रजांना कळे ना की आता आपण याला शीर्षक काय द्यायचं. आणि मग परुळेकर म्हणाले, लिहा दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात. म्हणजे वर्तमानपत्रामध्ये वृत्तपत्रकारिता करत असताना सुद्धा बातम्या कशा लिहाव्यात एवढा मोठा कवी असून सुद्धा विद्यार्थ्यांप्रमाणे समजून घेत होता. कळलं की नाही?
आणि म्हणून सतत शिकण्याची ही जी उर्मी होती ही त्यांच्यामध्ये होती. मुळातच प्रचंड ते संवेदनशील होतं. त्याच्यामुळे कोणत्याही विषयावर लिहिताना अतिशय नेटकं ते लिहायचं. उगाच पाघळ लावणं हे त्यांना कधी आवडायचं नाही. नेटकं लिहावं असं त्यांना नेहमी वाटायचं. त्यांचा मित्रपरिवार प्रचंड होता आणि मित्रपरिवार प्रचंड असताना सुद्धा एक लक्षात घ्या, आपण काय करतो, आपापल्या व्यावसायिकांची मैत्री करतो. शिक्षक असेल तर शिक्षकांची जास्त मैत्री करतात, राजकारणी लोक राजकारणी लोकांशी मैत्री करतात, अधिकारी लोक अधिकाऱ्यांशी मैत्री करतात. पण कुसुमाग्रजांचं तसं नव्हतं. समाजातल्या सर्व थरातील सर्व लोकांशी त्यांचे अतिशय मैत्रीपूर्ण असे संबंध होते. आणि मग त्यांच्याकडे येणारे लोक जे होते ते कसलीही तक्रार घेऊन येत असत, कोणतीही तक्रार घेऊन येत असत. ती तक्रार ते दूर करत आणि ती तक्रार दूर करताना लोक त्यांना म्हणायचे की तुम्ही देव माणूस आहात. कुसुमाग्रजांना ते आवडायचं नाही. ते म्हणायचे मला देव माणूस अजिबात म्हणू नका, कारण माणसांकडून ज्या ज्या चुका होतात त्या त्या चुका मी केलेल्या आहेत आणि त्या करत राहणार. त्यामुळे एक माणूस आहे बस इतकंच, असं हे कुसुमाग्रज होतं. खरं तर 6 भावंड आणि एक छोटीशी बहीण, तिचं नाव कुसुम, अशी ही 7 भावंड 8व्या-9व्या वर्षीच कुसुमाग्रज आणि दत्तक गेले. वडिलांनी सांगितलं की काकांना आता तुला काकांकडे जायचं आहे, काकांचं नावाला काय लावायचं आहे. 8-9 वर्षाचे कुसुमाग्रज होते. त्यांना ते पसंत पडेना की बापरे मला आता ही भावंडांना सोडून जावं लागणार. आणि त्यामुळे ते अस्वस्थ होते. परंतु त्यांचं सगळं बालपण एकत्र भावंडांमध्येच गेलं, त्याच्यामुळे तसा काही परिणाम झाला नाही. कळलं काय? आणि मग गजानन रंगनाथ शिरवाडकरांचे विष्णू वामन शिरवाडकर झाले. आता एक मला इथे गंमत सांगावीशी वाटते की वि. स. खांडेकर आणि कुसुमाग्रज ह्या दोघांनाही आपल्याला माहित आहे ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. यांच्यामध्ये किती साम्य बघा. विष्णू वामन शिरवाडकर जे आहे म्हणजे आपले तात्यासाहेब कुसुमाग्रज हेही दत्तक गेले, वि. स. खांडेकर दत्तक गेले. वि. स. खांडेकरांचं दत्तक जाण्यापूर्वीचं नाव होतं गणेश आणि तात्यासाहेबांचं म्हणजे कुसुमाग्रजांचं दत्तक जाण्यापूर्वीचं नाव होतं गजानन. बघा, गणेश गजानन दोघेही दत्तक गेले होते आणि दत्तक विधान झाल्यानंतर दोघांचंही नाव होतं विष्णू. बरोबर ना? वि. स. खांडेकरांचं नाव विष्णू आणि इकडे कुसुमाग्रजांचं नाव होतं विष्णू वामन शिरवाडकर. दोघांनाही ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. त्यावेळेस वि. स. खांडेकरांना विचारलं की साहित्य क्षेत्रामध्ये तुमच्यानंतर हा पुरस्कार कोणाला मिळावा असं तुम्हाला वाटतं, तेव्हा त्यांनी एका वाक्यात आणि पटकन सांगितलं की ते कुसुमाग्रजांना मिळावं असं मला वाटतं. पुढे विशाखा हा जो काव्यसंग्रह जो आहे तो वि. स. खांडेकरांनी स्वतःच्या पैशातून संपादित केला आणि त्याला पुढे आपल्याला माहीत आहे की ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला म्हणून अजिबात मोठेपणा त्यांच्या मनामध्ये म्हणजे कुसुमाग्रजांच्या मनामध्ये नव्हता. उलट कुसुमाग्रज प्रतिष्ठान स्थापन करून त्यांनी ते सगळे ज्ञानपीठ पुरस्काराचे सगळे पैसे या प्रतिष्ठानला देऊन केले आणि तिथून त्या प्रतिष्ठानच्या वतीनं वेगवेगळे पुरस्कार त्यांनी द्यायला सुरुवात केली. मोठी माणसं स्वतःसाठी अजिबात जगत नाही, त्यांना समाजाचं पडलेलं असतं. कुसुमाग्रजांनी मराठी भाषेची तर सेवा केलीच, त्याचबरोबर समाजाची सेवा केली. बरोबर ना? आदिवासींची पददलितांची सेवा केली. म्हणजे नाशिकच्या काळाराम मंदिराचा जो सत्याग्रह जो आहे, पददलितांना त्या मंदिरामध्ये जाता यावं म्हणून त्यांनी सत्याग्रह केला, हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे. तर अशा पद्धतीचं हे त्यांचं जगणं आणि वागणं होतं. खरं तर ते खूप बोलायचे नाही कधी, एकाकी असत, एकांत त्यांना प्रिय होता. म्हणजे भर दुपारी सायकल काढायची आणि सायकलवरून परपेट मारायची आणि रात्रीचं कधीही उठायचं आणि शांततेच्या ठिकाणी स्वतःला घेऊन जायचं, हे त्यांना फार आवडायचं. भलगच असे कार्यक्रम जे असे त्या कार्यक्रमाला जाणं ते आवर्जून टाळायचं. पण शाळांची जर आमंत्रणं आली तर ते कधी टाळायचे नाहीत. त्या मुलांमध्ये जायला त्यांना आवडायचं, कारण ते मुलांचे कवी होते. डॉक्टर श्रीराम लागू यांनी फार एका ठिकाणी छान म्हटलेलं आहे. ते म्हणतात की जर त्यांच्या साहित्याची रचना वर्गवारी करायची ठरली तर प्रथम क्रमांक लागेल तो म्हणजे त्यांच्या
बालकवितांचा, नंतर गाण्यांचा, नाटकांचा, अशा पद्धतीने. म्हणजे मुलांवर त्यांनी निरतिशय असं काय केलं होतं, प्रेम केलं होतं. ते म्हणतात की मला म्हणजे नुसती खेळणारी मुलं कधी आवडत नाही, माफ करा, मला नुसती अभ्यास करणारी मुलं कधी आवडत नाही, खेळणारी मुलं आवडतात. मुलांनी खेळलं पाहिजे. याचं कारण असं आहे की कुसुमाग्रजांना मुळात खेळायला खूप आवडायचं. लहान असताना त्यांनी खूप खेळ खेळले. क्रिकेट खेळ त्यांना खूप आवडायचा. नंतर आंब्याच्या कैऱ्या पाडणं, त्याला मीठ लावून हळद लावून ते खाणं, बरोबर केलंय, हुंदडणं, नदीची मात्र त्यांना खूप भीती वाटायची. असं त्यांनी बालपण इतर मुलांसारखंच घालवलं होतं. त्यामुळे शाळेमधल्या ज्या भिंती आहेत त्या भिंतीच्या बाहेरची शाळा त्यांना पहिल्यापासूनच खूप प्रिय अशी होती. तर अशा पद्धतीने एकत्र कुटुंबामध्ये राहत असल्यामुळे संस्कार सुद्धा चांगले झाले होते. गोविंदाग्रजांचा प्रभाव होता आणि त्याच्यामुळे त्यांनी आपली लाडकी बहीण कुसुम, तिच्यावर भारी जीव होता आणि हे 6 भाऊ थोरले म्हणून त्यांनी स्वतःला कुसुमाग्रज या हे संबोधन घेतलं आणि पद्यलेखन म्हणजे काव्यलेखन केलं आणि त्याच्यामध्ये ते खूप यशस्वी सुद्धा झाले. कुसुमाग्रजांचं हे जगणं असं अतिशय वेगळ्या पद्धतीचं असताना मी सहज वर्गामध्ये मुलांना विचारलं की कुसुमाग्रजांबद्दल मला काय विचारा, मी तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं देईल. तर मुलांनी मला कोणते प्रश्न विचारले, ते शाळेत जायचे का, ते खेळायचे का, त्यांना काय आवडायचं. बघा मुलांचे प्रश्न कसे असतात. आपल्या मनात फार वेगळं असतं पण मुलांचे प्रश्न फार वेगळे असतात. आणि मग मला असं वाटलं की अरे मुलांना हा कवी समजून घ्यायचा आहे. आणि मग हाच कवी काय की कोणतीही कविता शिकवताना मला ती कविता नाही तर तो कवी थोडासा समजून दिला पाहिजे. मुलांचा प्रश्न होता की त्यांना खायला काय आवडायचं. मीच खरंच शोध घेतला की कुसुमाग्रजांना काय बरं आवडत असेल. आणि मला मोठी गंमत वाटली, पिठलं भाकरी आणि झणझणीत ठेचा, जे चटणी म्हणतो आपण त्याला, ती त्यांना खूप आवडायची. त्यांची बहीण कुसुमताई जी आहे पुण्याला त्या राहायच्या, तर त्या कुसुमताईंनी फार छान म्हटलं की तात्याला पिठलं म्हटलं की काय विचारू नका, तो जेवला असला आणि तरी सुद्धा नंतर जर सांगितलं की पिठलं भाकरी आहे की ते आवर्जून परत खायला बसायचे. लक्षात, असं त्यांचं खाण्यावरचं एक वेगळंच असं विचित्र असं प्रेम होतं. आणि लेखन सदैव चालू असताना सुद्धा राम गणेश गडकरींचा प्रभाव होता, त्याच्यामुळे ते नाटकाकडे वळले. नाटकं त्यांनी, आपल्याला माहिती आहे 17-18-19 नाटकं त्यांनी लिहिली. इतकंच नाही तर शेक्सपियर जो आहे ते म्हणतात की शेक्सपियर जो आहे मला कधी कळायला लागला हे मला माहीत नाही, परंतु जेव्हापासून कळायला लागला तेव्हापासून तो माझ्या मानगुटीवर बसलेला आहे. कळलं. कॉलेजमध्ये जायला लागल्यानंतर मला फार सांगायला बघा म्हणजे आनंद होत आहे की आजकालच्या पिढीची, आजकालच्या तरुणाईची ध्येय काय असतात आपल्याला माहित आहे, पैसा कमावणं असतात किंवा नावलौकिक कमावणं असतं, हे वगैरे वगैरे सगळं आहे. परंतु आदर्श कोणते असतात हे जर बघायला गेलं तर आपण थोडेसे अचंबित होतो. पण कुसुमाग्रज जेव्हा कॉलेजात जात होते तेव्हा त्यांनी त्यांच्या अभ्यासाच्या खोलीमध्ये माधव जुलियन यांचा फोटो लावला होता. माधव जुलियन जे आहे त्यांच्या सगळी पुस्तकं त्यांच्याकडे उपलब्ध होती. माधव जुलियनावर त्यांचं निरतिशय असं प्रेम होतं. आपण खरं तर अशा साहित्यिकांकडून खूप बोध घेतला पाहिजे, खूप शिकलं पाहिजे. आणि हे सगळं करत असताना मुलांनी एक प्रश्न विचारला होता की त्यांचं लग्न झालं होतं का. कारण साहित्यिक इतका कधी कधी प्रसिद्ध होतो की त्याच्या कुटुंबाबद्दल आपल्याला काही माहीतही नसतं किंवा ते आपण तिथपर्यंत कधी जातही नाही. तर त्यांचं लग्न झालं होतं. कॉलेजमध्ये जेव्हा ते जाऊ लागले तेव्हा खरं तर मुळातच ते कुसुमाग्रज आपल्याला माहीत आहे दिसायला फार सुंदर होते. अगदी तरुणाईमध्ये सुद्धा आणि उदार वयामध्ये त्यांच्या चेहऱ्यावरची सुंदरता अजिबात कमी झाली नाही. आणि त्यामुळे कॉलेजात असताना असंख्य तरुणी त्यांच्या मागे लागत, परंतु त्या एकाही तरुणीशी त्यांनी लग्न केलं नाही. गंगूबाई सोनवणी वयानं थोरल्या असलेल्या या मुलीशी त्यांनी लग्न केलं आणि तेही
लग्नाच्या आदल्या दिवशी घरातल्यांशी सांगितलं की मी गंगूबाई सोनवणीशी लग्न करतोय. हीच गंगूबाई पुढे मनोरमाबाई झाल्या. मनोरमाबाई ह्या शिक्षिका होत्या. त्यांचं कुसुमाग्रजांवर निरतिशय प्रेम होतं. कुसुमाग्रजांचा मित्रपरिवार प्रचंड होता. त्याच्यामुळे अनेक साहित्यिकांचं तर घरी येणं जाणं होतंच, पण तळागाळातल्या गोरगरिबांचं सुद्धा घरी येणं जाणं होतं. या सर्वांसाठी सतत खपायला आणि मनोरमाबाईंना खूप आवडायचं. त्यांना एक लहानसा छोटा एक असा मुलगा होता आणि अगदी खूपच लहान, काही महिन्यांचा म्हणातो होता. आणि अशा वेळेस त्याचे कौतुक सोहळे चालू असताना काहीतरी कामानिमित्त कुसुमाग्रज मुंबईला गेले आणि मुंबईला गेल्यानंतर त्यांना कळलं की त्या एकुलत्या एका मुलाचं निधन झालं. ते तडक मुंबईवरून नाशिकला गेले. बाहेरच्या खोलीमध्ये बसले. त्यांना कळलं आणि त्यांच्या तोंडून फक्त 2 शब्द बाहेर पडले, काय गेला? बस हे 2 शब्द होते. ते दुःख जे होतं त्यांच्या अंतरंगामध्ये किती दडलेलं होतं. एक बाप असून सुद्धा सर्व कुटुंबियांचं ते सांत्वन त्या दिवशी करत राहिले, समजावून सांगत राहिले. म्हणजे साहित्यिक जो असतो, लेखनिक जो असतो, जो लिहिता असतो, त्याच्या वेदना अशा या साहित्यामध्ये उमटत असतात. पुढे मनोरमाबाई ज्या आहेत त्यांनाही कॅन्सर, त्यांनाही कर्करोग झाला. त्यांना मुंबईला आणलं आणि औषधासाठी रात्र रात्र त्यांनी या मुंबईमध्ये खूप खूप फिरले. बरं वाटणार नाही हे लक्षात आल्यानंतर नाशिकला ते घेऊन गेले. पत्नीचंही निधन झालं. आता मात्र कुसुमाग्रज खूपच एकटे झाले. हा एकटेपणा असताना सुद्धा म्हणजे वसंत कानेटकरांनी खूप असं छान म्हटलेलं. ते म्हणतात की माणसांच्या गोतावळ्यात एकाकी असलेला हा जीव होता. प्रचंड गर्दी असायची पण ते एकटे पण त्याच्यामध्ये त्यांना नेहमीच ते सतवायचं आणि आयुष्यभर ते असंच राहील. जेव्हा नाटकाच्या तालमी चालायच्या त्याच्याबद्दल श्रीराम लागवणी खूप सुरेख म्हटलं. ते म्हणतात की नाटक त्यांचं, काम करणारे कलावंत आम्ही, परंतु नाटकाच्या रंगीत तालमेला मला येता येईल का म्हणून ते परवानगी मागत. नाहीतर एखादा नाटककार आहे तो कशाला परवानगी मागेल, परंतु किती विनयशीलता त्यांच्याकडे होती बघा. बरं, ते नाटकाच्या तालमीला आल्यानंतर ते म्हणायचे की मला प्रत्यक्ष नाटक स्टेजवरचं बघण्यापेक्षा त्याच्या तालमी बघायला फार आवडायच्या. आणि मग त्या तालमी बघायल्यानंतर एका कोपऱ्यामध्ये निरागस मुलाप्रमाणे ते शांत बसून राहायचे. कधीही तालमीमध्ये त्यांनी डवळाडवळ केली नाही. हा जो स्वभाव होता कुसुमाग्रजांचा तो फार वेगळा होता. आणि मग अशा पद्धतीचं जे वागणं आहे ते वागणं त्यांचं लोकांना अचंबित करून टाकायचं. म्हणजे रोजे सोडण्याची पद्धत जी आहे नाशिकमध्ये, ते कुसुमाग्रजांच्या हस्ते रोजे सोडले जायचे. म्हणजे मुस्लिम बांधवांमध्ये सुद्धा ते किती प्रिय होते बघा. कळलं काय? त्यांची 75वी जेव्हा साजरी करायची ठरली तेव्हा त्यांनी सांगितलं की हे काय चाललंय. आणि मग त्याने उडत उडत विषय कानावर आल्यानंतर ते म्हणाले की बघा मी फक्त एक हार स्वीकारेन. इतके फुलांचे हार हवेत कशाला असं ते म्हणाले. आणि खरंच तसंच ते वागले. संयोजक म्हणाले की कोणाच्या हस्ते पण आता तो स्वीकारणार आपण. त्यांनी सांगितलं की नाशिकमधल्या एका सामान्य नागरिकाच्या हस्ते मी तो स्वीकारला. आणि जेव्हा त्या मुलीच्या हस्ते त्यांनी तो स्वीकारला तेव्हा संयोजक म्हणाले की तिला हात वरती करता येत नाही. तेव्हा कुसुमाग्रज म्हणाले तिचा हात वरतीच गेला जरी नाही तरी मी माझी मान खाली वाकवेन. ही विनयशीलता बोलण्यात, वागण्यात, साहित्यात सगळीकडे ती भरभरून होती कुसुमाग्रजांची. आणि म्हणून कुसुमाग्रज हे नेहमीच आपल्याला सगळ्यांना भावले, सगळ्यांना आपल्याला आवडतात. दुःख प्रचंड पचवताना सुद्धा पुढे त्यांचे बंधू तेही कर्करोगाने गेले. त्यांच्या मुलांची सगळी जबाबदारी कुसुमाग्रजांनी स्वीकारली. कळलं की? म्हणजे आपलं जगणं जे आहे इतरांसाठी आहे, इतरांसाठी आपण खपलं पाहिजे असा मानस कुसुमाग्रजांचा पहिल्यापासून होता, तो शेवटपर्यंत राहिला. आणि साहित्यामध्ये मी प्रचंड असं काहीतरी योगदान दिलं आहे असं कधीही त्यांनी कोणालाही भासवलं नाही. कळलं? कायम विनम्र राहिले.
साहित्य संमेलनाच्या 3 वेळा निवडणुका ते लढवल्या, त्यांनी हारले सुद्धा, पण चौथ्यांदा ते बिनविरोध निवडून आले. कळलं. साहित्य सेवा करण्यामध्ये त्यांनी खूप आपलं जीवन घालवलं. त्याप्रमाणे गोरगरिबांच्या सेवेसाठी सुद्धा वाहून घेतलं. हे करत असताना क्रिकेटची कॉमेंट्री करायला त्यांना खूप आवडायची. आदिवासी भागामध्ये तर त्यांनी काम करत असताना तिथे एक मैदान बनवून घेतलं होतं. आदिवासी मुलांच्या क्रिकेटच्या मॅचेस ज्या आहेत ते त्या ठिकाणी भरवत असत. म्हणजे इतकं सुद्धा केवळ साहित्यामध्ये काम केलं का, तर त्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा ही माणसं अशी काही कामं करतात ना, तेव्हा ती खऱ्या अर्थाने मोठी होतात, लौकिक होतात. हे सगळं कुसुमाग्रजांबद्दल खरं तर किती सांगावं आणि काय काय सांगावं हा प्रश्न पडतो, पण तरी सुद्धा त्याला मर्यादा असतात. पण जाता मला असं वाटतं की 1, 2, 3 कविता मी तुम्हाला थोड्या ज्या आहेत त्या कुसुमाग्रजांच्या तुम्हाला या ठिकाणी ऐकवतो. त्याच्यामध्ये एक पर्यावरणाचा एक बाज असलेली सगळ्या प्रकारच्या साहित्यकृती त्यांनी लिहिल्या बरं का. एक पर्यावरणाच्या संदर्भातली कविता फार सुंदर त्यांनी लिहिलेली. ती अशी म्हणतात, ते म्हणतात, नदी माय माय माझी डोंगरात घर. बघा काय बात आहे. नदी माय माय माझी डोंगरात घर, लेकरांच्या माये पोटी येते भूमीवर. नदी माय नदी बाई आई माझी निळे निळे पाणी, मंद लहरीत गाते ममतेची गाणी. नदी माय नदी माय. अशा पद्धतीचं हे काव्य लिहिणारे, किंवा पुरे झाले सूर्यचंद्र, पुरे झाल्या तारा, पुरे झाले नदी नाले, पुरे झाला वारा, मोरासारखा छाती काढून उभा राहा, जाळासारखा नजरेत नजर बांधून पहा, सांग तिला तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा. इतक्या संवादी कविता त्यांनी लिहिल्या. इतकंच नाही तर स्पष्टपणे त्यांनी कोलंबसाचं गर्वगीत तुम्हाला माहिती आहे, हजार जीवा तुझ्या गरजू दे प्रतिध्वनीने त्या, समुद्रात डळमळू दे तारे, विराट वादळ हेलकावू दे पर्वत पाण्याचे, ढळू दे दिशा कोणसार. इतकी निक्षून सांगणारी कुसुमाग्रजांची काय होती, एक कविता होती. इतकंच नाही तर लढिवाळपणे सुद्धा त्यांनी छानपैकी काव्य लेखन केलं. म्हणजे एका यौवन ही कविता जी आहे त्याच्यामध्ये त्यांनी फार सुंदर म्हटलं. ते म्हणतात, अशी हटाची अशी तटाची, उजाड भाषा हवी कशाला, स्वप्नांचे नवगेंद गुलाबी, अजून फुलती तुझ्या उशाला. अशीच असते यौवन यात्रा, शूल व्यथांचे उरी व्हावे, जळत्या जखमावरी स्मितांचे, गुलाब पाणी शिंपित जावे. अशी हटाची अशी तटाची, उजाड भाषा हवी कशाला. असंही लिहितात. किंवा तुम्हा आम्हा सर्वांची अतिशय प्रिय असलेली कविता जी कणा, ओळखलत का सर मला, ओळखलत का सर मला, पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले केसावरती पाणी. क्षणभर बसला नंतर हसला, बोलला वरती पाहून, गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून, माहेर वाशिन पोरीसारखी 4 भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको तेवढी वाचली. चूल विजली भिंत खचली, होते नव्हते गेले, प्रसाद म्हणून पापण्यामध्ये पाणी तेवढे ठेवले. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नको सर, जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा. अशा प्रकारची एक ध्येयशक्ती आणि एक उर्मी तरुणांना देणारे असे हे कवी नुसतेच कवी नव्हते, तर प्रेरणेचा तो एक स्रोत होता. आपण या ठिकाणी हे सारं कुसुमाग्रजांबद्दल ऐकून घेतलं. किती बोलावं त्याच्यावर कमीच आहे. पण आजचा दिवस जो आहे तो अतिशय महत्त्वाचा मराठी राजभाषा दिनाचा हा दिवस आहे आणि त्याचं औचित्य साधूनच आपल्याला आज एकमेकांशी बोलता आलं, संवाद साधता आला. आणि म्हणून जाता जाता ह्या मराठीचं एक गौरवगीत जे आहे त्यातल्या काही ओळी मी या ठिकाणी आपल्याला ऐकवतो आहे. ते अशा आहेत बघा. मधुकर आरखड्यांची ही कविता आहे, फार सुंदर अशी कविता. त्यातल्या काही ओळी आहेत. म्हणजे मधुकर आरखड्यांचा विषय निघाला म्हणून तुम्हाला सांगतो की त्यांनी मला ती कविता दिली आणि मला सांगितलं की संजय ही मुलांचं समूहगीत बसवशील काय.
तर मी तुझ्या शाळेत प्रमुख पाहुणा येईल. अर्थात मी हो म्हणालो होतो आणि अख्ख्या वर्गाचं हे समूहगीत मी बसवलं. आणि बसून झाल्यानंतर एक दिवस त्यांना मी फोन केला, त्यांना ते ऐकवलं. ते म्हणाले वा क्या बात आहे, आवडलं मला. पण त्यानंतर 2च दिवसांनी त्यांचं हृदयविकाराने निधन झालं. तर साहित्यिकांनी या साहित्यामध्ये फार मोठं प्रचंड योगदान दिलेलं आहे मित्रांनो. म्हणजे एक ओळ फार सुरेख अशी होती की कुसुमाग्रज मराठी दिग्गज मराठी, मराठी पुलं, मराठी विपुल, मराठी विंदा, मराठी वृंदा, मराठी नादो, मराठी धोदो असं वर्गात सांगितल्यानंतर मुलांना विचारलं काय कळलं. मुलं फक्त म्हणाली मराठी धोदो कळलं. बाकीचं का नाही कळलं? कारण तितक्या प्रेरणेने त्यांच्यापर्यंत ते पोहोचवणं फार गरजेचं होतं. ते राहून गेलं होतं. कुसुमाग्रज, नादो मानव, बरोबर की नाही, असे किती किती साहित्यिक त्याच्यामध्ये त्या ओळीमध्ये आलेले आहेत. टोपण नावं साहित्यिकाने मराठी भाषेमध्ये, तर अनेक साहित्यिकांनी टोपण नावं घेऊन साहित्य लेखन केलं. असं तर ही जी कविता आहे ते असे बघा. फुला फुलात ज्या परी सुगंध नांदतो, घरोघरी तसे आम्ही मराठी बोलतो, घरोघरी तसे आम्ही मराठी बोलतो. उषा निशा 10 दिशा तिलास प्रार्थिती, उषा निशा 10 दिशा तिलाच प्रार्थिती, मना मनात चालते तिचीच आरती, मराठी माय माऊली सदैव वंदितो, घरोघरी तसे आम्ही मराठी बोलतो, घरोघरी तसे आम्ही मराठी बोलतो. तिच्या परीन श्रेष्ठता जगी नसे कुणी, तिच्या परीन श्रेष्ठता जगी नसे कुणी, तिलाच जन्म वाहिला तीच गर्दनी, तिच्याच दावणीला नित्य प्राण बांधतो, घरोघरी तसे आम्ही मराठी बोलतो, घरोघरी तसे आम्ही मराठी बोलतो. मराठी भाषेचा हा जो विषय आहे तो दिवसेंदिवस आपण वाढवला पाहिजे. मराठीचा लौकिक वाढवला पाहिजे, मराठी समृद्ध झाली पाहिजे, यासाठी आपण कार्यरत राहूया. आणि या ठिकाणी मला आपण बोलण्यासाठी संधी दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचा मी अतिशय ऋणायत आहे. धन्यवाद.